वळूयात पुढच्या बातमीकडे। संसदेत मोठा गदारोळ झाला। दोन्ही सभागृह स्थगित करण्यात आलेत। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले। निवडणूक आयोगाच्या विरोधातही आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे संसदेमध्ये आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। धनखड यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या तब्येतीचं कारण देत राजीनामा दिला। मात्र यावरूनच आता विरोधक हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं। यावेळी संसदेच्या पायऱ्यांवर देखील आंदोलन करण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे। यावेळी राहुल गांधी त्याचबरोबर विरोधी पक्षातील सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलेलं आहे। दोन्ही सभागृह ही स्थगित करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय। निवडणूक आयोगाच्या विरोधातही यावेळी जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर संसदेमध्ये गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृह हे स्थगित करण्यात आलेले आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिला।